ओम श्री परमात्मने नमः. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पसायदान, ओवी नंबर 8. नमस्कार साधक श्रोते हो. आत्तापर्यंत आपण पाहिले की 6व्या ओवीपर्यंत माऊलींचे पसायदान मागून झाले आणि 7व्या ओवीपासून माऊलीने समारोप करण्यास सुरुवात केली. त्रैलोक्यातील प्राणीमात्रांनी आदिपुरुषाला म्हणजे सर्वसाक्षी परमेश्वराला, अंतरात्म्याला सातत्याने स्मरावे. तसे केल्याने त्यांचे आणि त्यांच्या सहवासात आलेल्यांचेही कल्याणच होईल, असे सांगत माऊलींनी 7वी ओवी संपन्न केली. आता या पुढील 8व्या ओवीत माऊली काय सांगत आहेत पाहूया. माऊली म्हणतात, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी. ओवीचा शब्दार्थ याप्रमाणे. इथे ग्रंथोपजीविये हा शब्द ग्रंथ अधिक उपजीविये हे 2 शब्द मिळून बनलाय. ग्रंथोपजीविये म्हणजे ग्रंथ हीच ज्यांची उपजीविका आहे असे लोक. विशेषी लोकी इये म्हणजे विशेष करून या भूतलावर मृत्यूलोकात. दृष्टादृष्ट हो आवेजी यातील दृष्टादृष्ट हा शब्दही दृष्ट अधिक अदृष्ट असे 2 शब्द मिळून बनलाय. दृष्ट म्हणजे डोळ्यांना दिसणारे, प्रारब्धानुसार वर्तमान कालात प्राप्त झालेले सुख दुःख भोग. अदृष्ट म्हणजे डोळ्यांना न दिसणारे, संचितानुसार भविष्य काळात प्राप्त होणारे सुख दुःख भोग. दृष्टादृष्ट विजये हो आवेजी म्हणजे वर्तमानकाल आणि भविष्यकाल यात प्राप्त होणाऱ्या सुख दुःख भोगांवर विजय मिळवावा. ओवीचा सरळ अर्थ पाहूया. ग्रंथ हीच ज्यांची उपजीविका जीवन आहे अशा ग्रंथोपजीवी विद्वानांनी, श्रेष्ठ साधकांनी विशेष करून या भूतलावर वर्तमान आणि भविष्यकालात प्राप्त होणाऱ्या सुख दुःखावर विजय मिळवावा. आता ओवीचा भावार्थ पाहूया. उपजीविये म्हणजे उपजीविका, उदरनिर्वाह. मनुष्याला दैनंदिन जीवनात अन्न, पाणी, वस्त्र, निवारा यांची गरज असते. त्याखेरीज तो जगूच शकत नाही. हे त्याचे जीवन असते आणि म्हणूनच ते मिळविण्यासाठी जे कष्ट, प्रयत्न तो करतो त्याला उपजीविका असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांची उपजीविका शेती करणे, शिक्षकांची उपजीविका अध्यापन करणे, कलावंतांची उपजीविका कलाकसब दाखवणे इत्यादी होय. आता माऊली ज्यांना ग्रंथोपजीवीये म्हणत आहेत त्यांची उपजीविका कोणती हो? तर उत्तम ग्रंथ, वेदशास्त्र, धर्मग्रंथ यांचे स्वतः अध्ययन करीत ज्ञानप्राप्ती करून घेणे आणि इतर इच्छुकांनाही त्याचा लाभ देणे. ग्रंथ हेच आपले जीवन बनविणारे हे विद्वान, पंडित, साधक या ग्रंथांचे श्रवण, पठण, मनन, अध्ययन, अध्यापन करीत या संकीर्तनाला आपल्या जीवनाचा एक प्रमुख भाग बनवितात. त्यासाठी कितीही कष्ट घेण्याची त्यांची तयारी असते, कारण तो त्यांचा ध्यास असतो, आनंद असतो. म्हणून ग्रंथ ही ज्यांची उपजीविका ते ग्रंथोपजीवी होत. या भूतलावर मनुष्याच्या शरीराला जशी अन्नाची गरज असते तशी मनाला उत्तम विचारांची जरूर असते. हे उत्तम विचार कुठून मिळतात? तर हे उत्तम विचार श्रेष्ठ ग्रंथांमधून प्रकट झालेले असतात. साक्षात्कारी संत श्रेष्ठांनी परावाणीने लिहिलेले ते वाङ्मय असते आणि म्हणूनच ते आज श्रवण पठण केले आणि उद्या विसरून गेले असे होत नाही. पिढ्यानपिढ्या ते मनुष्याला योग्य मार्गदर्शन करीतच राहते. श्रीमद भगवद्गीता, रामायण, दासबोध, ज्ञानेश्वरी, भागवत या ग्रंथांमधून हे संत श्रेष्ठ मनुष्याला त्याचे दुःख हलके करण्याचा मार्ग दाखवून देतात, भक्तिरस प्रकट करतात आणि आर्त दुःखितांची दुःखे दूर व्हावीत यासाठी भक्तीचा स्वच्छ प्रकाश दाखवतात. या ग्रंथातील संत श्रेष्ठांच्या शिकवणीनुसार ग्रंथोपजीवींना कळू लागते की या भूतलावरील भोग कोणालाही टाळता येत नाही. मनुष्य अवतार घेणाऱ्या साक्षात परमात्म्यालाही हे भोग भोगावेच लागतात. मात्र संत श्रेष्ठांनी ग्रंथातून दाखविलेल्या मार्गाने गेल्यास
दृष्ट अदृष्ट भोगांवर विजय नक्की मिळवता येतो. कसा? तर आपल्या अवगुणांची जाणीव होऊन त्यांचे रूपांतर गुणामध्ये आणि गुणांचे रूपांतर लखलखीत सद्गुणांमध्ये करीत आपली अधोगती टाळता येते. फक्त प्रपंच एके प्रपंच करणाऱ्या प्रापंचिकांनीही ग्रंथोपजीवीप्रमाणे दैनंदिन जीवनात आपली कर्तव्य कर्मे सांभाळीत या ग्रंथांची कास धरावी. प्रपंच कर्तव्यातून मुक्त झालेल्याने तर या ग्रंथ साधनेला प्राधान्य द्यावे. असे करीत राहिल्याने वर्तमान काल व भविष्यात प्राप्त होणाऱ्या सुखदुःखांवर त्यांना विजय मिळविता येईल. आणि अशा प्रकारे हळूहळू परमेश्वराचा निधिध्यास लागून मनुष्य एक ना एक दिवस मुक्तीच्या वाटेने वाटचाल करू लागेल. अर्थात हा मृत्यूलोक असल्याने इथे जन्म मृत्यू चक्र आहेच. त्यामुळे हे सगळे एकाच जन्मात घडून येईल असे नाही. खरं तर ही जन्मजन्मांतरीची तपस्या साधना आहे. आणि म्हणूनच आज या जन्मात याची सुरुवात केल्याने कधी ना कधीतरी या तपस्येचं फळ मुक्तिरूपाने नक्कीच प्राप्त होईल, असा सूक्ष्म पण व्यापक अर्थ असणारा उत्तम संदेश माऊली आपल्या 8व्या ओवीद्वारा भक्तांना देत आहेत. नमस्कार. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, श्री गोपाल कृष्ण भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत.